प्रत्येक सौभाग्यवती ही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या अखंड सौभाग्यासाठी काही ना काही करत असते. त्यासाठी अधिक महिना हा सुद्धा खास मानला जातो. 3 वर्षातून एकदा हा अधिक महिना येत असतो. अधिक मास, धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास अशा वेगवेगळ्या नावांनी अधिक महिन्याला ओळखले जाते. यंदा सुद्धा अधिक महिना आलेला आहे. 2026 मध्ये 17 मे पासून अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे. यंदा 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक असणार आहे तो म्हणजे अधिक ज्येष्ठ, जो 17 मेला सुरू होत आहे, आणि त्यानंतर असणार आहे तो म्हणजे निज ज्येष्ठ. 3 वर्षातून एकदा वर्षामध्ये 12 ऐवजी 13 महिने येतात आणि त्यावेळेला हा अधिक महिना येत असतो. अधिक महिना हा आपले पुण्य वाढवण्यासाठी विशेष मानला जातो. अधिक महिन्यामध्ये आपण ज्या काही चांगल्या गोष्टी करतो त्याचे आपल्याला अधिकाचे फळ प्राप्त होत असते. अधिक महिन्यामध्ये व्रत, पूजा, उपासना, साधना, पारायणे, अनुष्ठाने, दानधर्म अशा बऱ्याच गोष्टी केल्या जातात. त्याचप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये सौभाग्यवती महिला आपली जोडवी सुद्धा बदलतात. जुन्या जोडव्यांमध्ये भर घालून नवीन जोडवी केली जातात. या अधिक महिन्यामध्ये विवाहित मुली आपल्या आईच्या आवर्जून ओटी भरतात. त्याचप्रमाणे अधिक महिना हा लेक जावयाचा मानपान करण्यासाठी सुद्धा खास असतो. अशा या अधिक महिन्यामध्ये आपल्या अखंड सौभाग्यासाठी सौभाग्यवती महिलांनी एका तरी सौभाग्यवतीचा विशेष मानपान करायचा आहे आणि तिला एक वस्तू भेटवस्तू म्हणून सुद्धा आपल्याला द्यायची आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती कृपा करेल, श्री हरी विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभेल, आपल्या पतीची प्रगती होईल. अखंड सौभाग्यासाठी महिला नेहमीच काही ना काही करत असतात. व्रत करत असतात, उपवास करत असतात, दानधर्म करत असतात. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे, आपल्याला सुद्धा अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी, तर असे प्रत्येक सौभाग्यवतीला वाटत असते. आणि अखंड सौभाग्यापेक्षा दुसरे महत्त्वाचे असे त्या सौभाग्यवतीसाठी काहीही नसते. आता अधिक महिन्यामध्ये आपण एका तरी सुवासिनीचा मानपान कसा करायचा आहे, आपल्याला शक्य झालं तर आपण 5, 7, 11 जणींचा सुद्धा मानपान करू शकतो. परंतु आपल्याला जरी 5 जणींचा मानपान करणे शक्य झालं नाही तरी एका सुवासिनीचा आपण नक्कीच मानपान जो आहे तर तो करू शकतो. यासाठी आपल्याला कोणत्याही सौभाग्यवतीला अधिक महिन्यामध्ये घरी बोलवायचं आहे. जेव्हा आपल्याला शक्य आहे तर त्या दिवशी आपल्या सोयीनुसार आपण त्या सौभाग्यवतीला बोलावू शकतो. किंवा अधिक महिन्यामध्ये जे मंगळवार येणार आहेत, शुक्रवार येणार आहेत, किंवा अधिक महिन्याची जी पौर्णिमा आहे, तर या दिवशी जर आपण बोलवलं तर अतिशय उत्तम. आता आपण किती महिलांना बोलावू शकतो, तर 11 जणींना बोलावू शकतो, 7 जणींना बोलावू शकतो, 5 जणींना बोलावू शकतो, किंवा अगदीच काही शक्य झालं नाही तर 1 जणीला नक्कीच बोलावू शकतो. आता ही महिला जी आहे तर ती कोण असावी, तर आपली नातेवाईक असली तरी सुद्धा चालेल. आपली मावशी किंवा आपली काकी, बहीण, अगदी आपली आई असेल, एखादी आपली मैत्रीण असेल, किंवा लांबच्या नात्यातील एखादी सौभाग्यवती स्त्री असेल, किंवा आपल्या गावातील एखादी आपल्या शेजारी राहणारी, तर अशी कोणतीही जी सुवासिनी स्त्री आहे तर तिला आपल्याला सांगायचं आहे की आमच्या घरी अमुक अमुक दिवशी या म्हणून. ती सौभाग्यवती आपल्या ज्या दिवशी घरी येणार आहे तर त्या दिवशी आपण आपल्या दारामध्ये छान रांगोळी काढू शकतो, आपल्या दाराला छानसं तोरण लावू शकतो. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी तिचा मानपान करणार आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण छोटीशी आरास सजावट जी आहे तर ती करू शकतो. आता ती घरी आल्यानंतर, किंवा आपण जर जास्त महिलांना बोलावले तर त्या महिला घरी आल्यानंतर त्यांना बसायला आपल्याला आसन द्यायचं आहे. त्यानंतर आसन दिल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम त्यांचे पाय धुवायचे आहेत आणि पाय आपल्याला एका स्वच्छ कपड्याने कोरडे करायचे आहेत. दोन्हीही पायावरती आपल्याला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. नंतर त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यांचं आपल्याला औक्षण करायचं आहे. आणि यानंतर आपण त्यांना जेवायला घालायचं आहे. आता आपल्याला जरी त्यांना जेवायला घालणे शक्य नसेल, काही कारणाने आपल्याला जेवण बनवणे शक्य नसेल, तर आपण त्यांना प्रसाद म्हणून गोडाची मिठाई देऊ शकतो किंवा खीर देऊ शकतो. अधिक महिन्यामध्ये बत्ताशे, अनारसे, मैसूर पाक, तर ह्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे, तर असे पदार्थ आपण देऊ शकतो. त्यानंतर त्यांना एक भेटवस्तू सुद्धा द्यायची आहे आणि आपल्याला शक्य झालं तर त्यांची ओटी सुद्धा भरायची आहे. आता मग भेटवस्तू आपण कोणती द्यायची आहे? अखंड सौभाग्यासाठी काही खास भेटवस्तू आपण त्यांना देऊ शकतो. मग त्यामध्ये कुंकवाची डबी असेल, कारण आपण जर अधिक महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी कुंकवाची डबी जर दान केली तर आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते. त्याचप्रमाणे आपण मग कुंकवाची डबी किंवा हळदी कुंकवाचा जो करंडा आहे तर तो देऊ शकतो.
आता हळदी कुंकवाचा करंडा किंवा डबी देताना मोकळी आपल्याला द्यायची नाही, तर त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू जे आहे तर ते भरून द्यायचं आहे. फक्त आपण कुंकवाची डबी देणार असू तर आपल्याला काय करायचं आहे, कुंकू त्या डबीमध्ये भरायचं आहे आणि ती द्यायची आहे. आणि जर आपण हळदी कुंकू तर अशा 2 डब्या देणार असू तर एकामध्ये हळद, एकामध्ये कुंकू भरायचं आहे आणि हे आपल्याला द्यायचं आहे. आता आपण 5 जणींना ही कुंकवाची डबी देऊ शकतो किंवा आपल्याला 5 जणींना देणे शक्य नाही, तर आपण फक्त जिला एकीला बोलवलेलं आहे, तर तिला आपल्याला ही कुंकवाची डबी जी आहे, तर ती द्यायची आहे. आपण जेव्हा या अधिक महिन्यामध्ये कोणत्याही सौभाग्यवतीला कुंकवाचं दान करतो, तर त्यावेळेला आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो. त्याचप्रमाणे आपल्या घराची प्रगती होते, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो. आपल्याला शक्य झालं तर अगदी आपण तिची साडीने ओटी भरू शकतो. साडीने शक्य झालं नाही तर आपण खणा नारळाने ओटी भरू शकतो. आता ओटी भरण्यासाठी मग आपल्याला काय लागेल, तर साडी किंवा ब्लाउज पीस. साडीने जरी आपण ओटी भरणार असू तरी त्यावरती ब्लाउज पीस घ्यायचा आहे. साडीने ओटी भरणे शक्य नसेल तर फक्त ब्लाउज पीस घ्यायचा आहे. एक नारळ घ्यायचा आहे. नारळ हा आपल्याला नवीनच घ्यायचा आहे. ज्या नारळामध्ये पाणी आहे तर असा नारळ घ्यायचा आहे. आपण जेव्हा कधीही कोणाचीही ओटी भरतो त्यावेळेला पाण्याने भरलेला नारळच आपल्याला ओटीसाठी घ्यायचा आहे. त्यानंतर गहू किंवा तांदूळ घ्यायचे आहेत. खोबऱ्याची वाटी आपण घेऊ शकतो किंवा एक तुकडा घेतला तरी चालेल. हळकुंड घ्यायचा आहे. हळकुंड घेताना आपल्याला ते लेकूर वाळ घ्यायचं आहे. एक सुपारी घ्यायची आहे. खारीक घ्यायची आहे. बदाम घ्यायचा आहे. वेलदोडा आपण घेऊ शकतो. त्यानंतर एखादं फळ किंवा शक्य झालं तर 5 फळे घ्यायची आहेत. त्यानंतर गजरा म्हणजे वेणी जी आहे तर ती आपण घेऊ शकतो. एखाद्या फुलाचा, मोगऱ्याचा वगैरे गजरा जो आहे तर तो आपण घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला त्या ओटीमध्ये सौभाग्यवान सुद्धा ठेवायचा आहे. मग यामध्ये सुद्धा आपण हळदी कुंकवाचा करंडा ठेवू शकतो किंवा हिरव्या बांगड्या ठेवू शकतो किंवा अगदी नेलपेंटची बॉटल, टिकलीचं पॉकेट असं सौभाग्याची जी वस्तू आहे, 16 ज्या सौभाग्याच्या वस्तू आहेत, तर त्यापैकी कोणतीही एक वस्तू, एखादी छोटीशी नथ जरी आपण ठेवली तरी सुद्धा चालेल. तर अशा प्रकारे एक सौभाग्यवान सुद्धा आपल्याला या ओटीमध्ये ठेवायचं आहे आणि आवर्जून दक्षिणा ठेवायची आहे. म्हणजे ₹11 आपण ठेवले तरी चालतील किंवा आपल्याला शक्य झालं तर 51, ₹101 सुद्धा आपण ठेवू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे. आता आपण जेव्हा देवीची ओटी भरतो तर त्या ओटीमध्ये आपण तांबूल सुद्धा वापरतो. कोणत्याही महिलेची आपण जेव्हा ओटी भरतो तर त्यावेळेला तांबूल जे आहे तर ते मात्र आपल्याला वापरायचे नाही. ओटी आपण जेव्हा भरत असतो तर त्यावेळेला सुद्धा तिला अगोदर हळदी कुंकू लावायचं आहे. जे काही ओटीचं साहित्य आहे तर ताटामध्ये एखादी ओटी तयार करून घ्यायची आहे. त्या ओटीवरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तिची ओटी भरायची आहे आणि तिला नमस्कार सुद्धा करायचा आहे. या अधिक महिन्यामध्ये आपण त्या सौभाग्यवतीला कोणकोणत्या भेटवस्तू देऊ शकतो, तर काही भेटवस्तू मी सांगणार आहे. तर त्यापैकी कोणतीही एक भेटवस्तू आपण देऊ शकतो. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे हळदी कुंकवाचा करंडा आहे. तो देताना अगोदर सांगितल्याप्रमाणे तो भरून द्यायचा आहे. चांदीचा देऊ शकतो किंवा इतर धातूचा आपण देऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण बांगड्या देऊ शकतो. हिरव्या रंगाच्या बांगड्या देऊ शकतो किंवा लाखेचे जे चुडे आहेत तर ते जरी आपण 2 लाखेचे चुडे दिले तरीसुद्धा चालतील. मेहंदीचा कोन, पैंजण किंवा एखादं कानातलं, नथ, बिंदी, एखादा छोटासा रुमाल किंवा छोटीशी पर्स, टिकलीचं पॉकेट किंवा टिकलीची डबी, एखादं स्टीलचं भांडं देऊ शकतो. एखादा ग्लास जो आहे स्टीलचा तर तो देऊ शकतो. अधिक महिन्यामध्ये 33 वस्तूंच्या दानाला खूप महत्त्व आहे. म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला दान देतो, वाण देतो त्यावेळेला 33 या संख्येमध्ये जर ते दिले तर याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपण शक्य झालं तर त्या सौभाग्यवतीला एका ताटामध्ये 33 वेगवेगळ्या वस्तू ठेवून ते सुद्धा आपण देऊ शकतो. अगोदर ज्या आपण सांगितलेल्या आहेत भेटवस्तू तर त्या आपण त्या ताटामध्ये ठेवू शकतो. जसं की बघा, एक ताट घ्यायचं, त्यामध्ये साडी ठेवायची, ब्लाउज पीस ठेवायचा, गहू ठेवायचे किंवा तांदूळ ठेवायचे, त्यानंतर नारळ ठेवायचा. म्हणजे जे जे ओटीचं साहित्य आहे, हळदी कुंकू असेल, हळकुंड, खोबरे, सुपारी, खारीक, वेलची, बदाम, गजरा, फळे, त्यानंतर बांगड्या. त्याचप्रमाणे आपण बत्ताशे ठेवू शकतो, अनारसे, म्हैसूर पाक किंवा आपण कंगवा ठेवू शकतो, आरसा ठेवू शकतो, मेहंदीचा कोन. तर अशा 33 वस्तू, लिपस्टिक असेल, टिकली असेल किंवा कानातलं असेल, छोटंसं मंगळसूत्र, पैंजण, नथ, एखादं स्टीलचं भांडं. त्याचप्रमाणे निरंजनाला सुद्धा या अधिक महिन्यामध्ये विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तांब्याचं किंवा स्टीलचं निरंजन. तर अशा सर्व वस्तू 33 या संख्येमध्ये आपण एकत्रित त्या सौभाग्यवतीला देऊ शकतो. म्हणजे ताट घ्यायचं आणि ताटामध्ये इतर 32 वस्तू ठेवायच्या आणि असं जे वाण आहे तर ते सुद्धा आपण तिला देऊ शकतो. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते. श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि अधिक महिन्यामध्ये आपण 33 या संख्येमध्ये हे दान दिल्यामुळे आपल्याला त्याचे अधिकाचे फळ सुद्धा मिळत असते.